या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो. या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपल्या चॅनलवरती अगोदर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेऊन आलो होतो. तो व्हिडिओ म्हणजेच फलटण बारामती या नवीन रेल्वे लाईन च्या कामाची अपडेट देणारा. तर त्यामध्ये आपण बऱ्याचशा जणांची कॉमेंट्स ऐकली. आपण मागच्या त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या प्रोजेक्टची डिटेल पाहिली होती आणि त्यामध्ये आपण फलटणच्या दिशेने काम पाहिलं होतं की किती काम झालेलं आहे. आज आपण तुमच्या कॉमेंट्सनुसार, बऱ्याच जणांची कॉमेंट्स होती की बारामती साईडला काम किती झालेलं आहे या रेल्वे लाईनचं, हे तुम्ही व्हिडिओ घेऊन या. त्यासाठी आज आपण मुद्दामहून आलेलो आहोत बारामती शहरापासून काही अंतर या ठिकाणी जो रेल्वे मार्ग हा निर्मिती होत आहे त्या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य की आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत या ठिकाणी न्यू बारामती रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे. हा संपूर्ण जो परिसर पाहत आहोत आपण, विस्तीर्ण असा परिसर. मी सुरुवातीला आल्यानंतर असं वाटलं की हा रेल्वे लाईन प्रोजेक्ट नसून दुसरं काहीतरी काम सुरू असायला पाहिजे, परंतु नंतर लक्षात आलं कारण रेल्वे लाईन म्हटल्यानंतर एवढी जागा आपल्याला आवश्यक वाटत नाही. ह्या एवढ्या जागेची रुंदी जर पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलं की हा रेल्वे लाईनसाठी एवढी गरज नाही. परंतु पुन्हा आपण या ठिकाणी अपडेट घेतल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला न्यू बारामती हे रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे, हे आपल्याला माहिती मिळालेली आहे. सांगायचं तात्पर्य की जेवढाही हा पोर्शन बाकी आहे, म्हणजेच डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व काही या रेल्वे लाईनच्या कामाची अपडेट देणारा व्हिडिओ पाहिलेला आहे. आय बटनमध्ये त्याची लिंक आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. नक्की तो व्हिडिओ पहा, कारण की त्याच्यामध्ये मी विस्तीर्ण माहिती दिलेली आहे या प्रोजेक्टची. तरीही शॉर्ट मी तुम्हाला या प्रोजेक्टविषयी माहिती सांगतो की 64 किलोमीटर लांबीचा लोणंद, फलटण आणि बारामती असा हा रेल्वे लाईन प्रोजेक्ट आहे. त्यापैकी काही वर्षापूर्वी आपण लोणंद ते फलटण रेल्वे लाईन कंप्लीट झालेली आहे, त्यावरतून तुम्ही प्रवास करत आहात. परंतु जो रखडलेला प्रोजेक्ट होता तो म्हणजे फलटणपासून बारामतीपर्यंतचा हा जवळपास 38 किलोमीटर लांबीचा प्रोजेक्ट आहे. तर ह्याचं काम बाकी होतं आणि आता या म्हणजे रेल्वे लाईनवरती काम सुरू झालेलं आहे, भराव टाकण्याचं वगैरे. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यावरती 3 रेल्वे स्टेशन निर्मिती होणार आहेत. सुरुवातीला फलटणचं आहे, परंतु दरम्यान आपल्याला 3 रेल्वे स्टेशन पाहायला मिळणार आहेत, नव्याने निर्मिती होणार आहे. त्यापैकीच न्यू बारामती रेल्वे स्थानक जे आहे याच परिसरामध्ये निर्मिती होणार आहे. चला तर मग डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काम किती झालेलं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया याच्या व्हिडिओला. अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, इथं आता सध्याच्याला आपण 2:30 वाजलेले आहेत दुपारचे. मार्च एंडिंगचा हा म्हणजे महिना आहे, मार्चच्या शेवट एवढं कडाक्याचं ऊन आहे या ठिकाणी, तरी आपण अपडेट देण्यासाठी आलेलो आहोत. फक्त आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरूर चांगला होणार आहे, लाईक जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला. अत्यंत महत्वाकांक्षी असा बारामती फलटण रेल्वे मार्ग मार्च 2027 पर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवरती काम सुरू झाले आहे. बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्गाच्या प्रस्तावास सुरुवातीला 1997-1998 मध्ये मंजुरी मिळाली होती. तेव्हा सर्वेक्षणासाठी 75 कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 2002 पर्यंत काहीच काम झाले नाही. 2002 साली पुन्हा 138 कोटी रुपयाचा निधी प्रदान केला गेला. त्यानंतर सन 2019 पासून भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग आला. फलटण व बारामती मार्गाचे भूसंपादन रखडले होते, तरी फलटण लोणंद हा रेल्वे मार्ग भूसंपादन होऊन सन 2019 मध्ये पूर्ण झाला. रेल्वेच्या दृष्टीने दौंड बारामती फलटण लोणंद हा मार्ग पूर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे कालांतराने बारामती फलटण या मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत फलटण बारामती दरम्यान होणाऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग दिला आणि हे भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आहे. या रेल्वे मार्गाचे भराव टाकण्याचे तब्बल 40 ते 50% काम पूर्णत्वास गेले असून येत्या काही महिन्यामध्येच हे काम संपविण्याचं नियोजन आहे. या 38 किलोमीटर लांबीच्या
रेल्वे मार्गावर तब्बल 100 लहान मोठे पूल उभारण्यात येणार असून पुलाचे देखील 20% काम पूर्णत्वास गेलेले आहे. या रेल्वे मार्गावर न्यू बारामती, ढाकाळे व माळवाडी अशी 3 रेल्वे स्थानके असतील. भरावाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रूळ टाकण्याचे काम देखील सुरू होईल आणि तेव्हाच रेल्वे स्थानक उभारण्याचे काम देखील प्रारंभ होईल. आता पाहूया या रेल्वे लाईनवरती बारामती साईडकडे किती काम झाले आहे. तर या दिशेला हा रेल्वे मार्ग दौंड बारामती रेल्वे लाईनला बारामती एअरपोर्ट जवळील काटपळ या गावाच्या हद्दीत कनेक्ट होणार असून या रेल्वे मार्गाचे स्ट्रक्चरचे काम व तसेच बेसमेंट आणि काही ठिकाणी भराव घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा आहे बारामती मोरगाव मार्ग. या मार्गावरील पुलाचे काम मात्र सध्या सुरू झालेले नाही. याच ठिकाणी होणार आहे न्यू बारामती रेल्वे स्टेशन. त्यासाठी अधिकची जमीन अधिग्रहण देखील झाले असून प्राथमिक लेवलचे काम या ठिकाणी पूर्ण झालेले आपण पाहू शकतो. आता आपण फलटणच्या दिशेने पाहूया या रेल्वे मार्गावर किती काम झाले आहे. तर याच ठिकाणी म्हणजेच सोनकसवाडी गावाच्या हद्दीमध्ये फलटण बारामती रेल्वे लाईनवरील हे सर्वात मोठे वळण पाहायला मिळेल. गेली 15 दिवसापासून या संपूर्ण प्रोजेक्टवरती काम सध्या बंद असून केवळ सोनकसवाडी गावाच्या हद्दीमध्ये या ठिकाणी होणाऱ्या पुलाचे काम ऍक्टिव्हली सुरू असलेले पाहायला मिळेल.
मंडळी, आपण जी कॉमेंट्स केली होती की बारामती साईडला फलटण बारामती रेल्वे लाईनचं काम किती झालेलं आहे हे तुम्ही दाखवा, आणि आपल्या कॉमेंट्सनुसारच आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत बारामती साईडकडील काम. या व्हिडिओमध्ये आपण आता काम पाहत बारामतीच्या दिशेने काम पाहत आपण फलटणच्या दिशेने जात आहोत. तर आपण येऊन सोनकसवाडी गावाच्या हद्दीमध्ये पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हली या अंडरपासचं काम सुरू असलेलं पाहायला मिळालेलं आहे. आपण व्हिडिओमध्ये ड्रोनद्वारे पाहिलेलंच आहे. उन्हातानाचं आपण फिरत आहोत, त्यासाठी चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अद्याप जर लाईक केलं नसेल तर सर्वात महत्त्वाचं की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. एवढं तरी आपण करू शकतो केवळ आपल्या मेहनतीसाठी. चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.